विद्यार्थ्यांनो, आज आपण इतिहासाचे 6वे प्रकरण स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ हा पाठ शिकणार. तर चला सुरू करूया. पाठाची प्रस्तावना. इंग्रजी शिक्षणाचे भारतीय समाज जीवनावर संमिश्र परिणाम झाले. इंग्रजी शिक्षण जे भारतामध्ये सुरू केले इंग्रजांनी, त्याचे वेगवेगळे परिणाम झाले, वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम भारतीयांवर झाले. सुशिक्षित समाजाने, म्हणजे नवीन शिकलेला जो समाज होता, सुशिक्षित जो समाज होता, त्या समाजाने अनेक प्रकारे प्रबोधन घडवून आणले भारतामध्ये. राष्ट्रीयत्वाची भावना याचं बीजारोपण सुद्धा झालं. म्हणजे जो शिकलेला नवीन वर्ग होता, त्या शिकलेल्या नवीन वर्गाने प्रबोधन म्हणजे सुधारणा घडवून आणली भारतामध्ये. सोबतच भारतामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना म्हणजे राष्ट्रवादाची भावना, देशाबद्दल प्रेमाची भावना लोकांच्या मनात जागृत झाली. भारताच्या विविध भागातील चळवळीमुळे वेगवेगळ्या प्रांतातील राजकीय संस्थांचे एकसूत्रीकरण झाले. भारतामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या चळवळी झाल्या आणि त्या चळवळीमुळे काय झालं की भारतातली वेगवेगळी जी संस्थाने होती, म्हणजे त्या काळामध्ये भारतामध्ये जवळपास 550 ते 600च्या जवळपास जी संस्थाने होती, त्या सगळ्या एकत्रित यायला लागल्या. राजकीय दृष्ट्या जागृत झालेल्या विविध गटांनी आणि व्यक्तींना एकत्रित आणलं गेलं. विविध गट आणि वेगवेगळे व्यक्ती हे एकत्रित आले आणि राष्ट्राच्या हिताच्या प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधायला लागलं. म्हणजे लोक आता देशाच्या विकासाचा, देशाच्या प्रगतीचा विचार करू लागले. राष्ट्राच्या आकांक्षा प्रकट करणे आणि यासाठी एक अखिल भारतीय स्तरावरील राजकीय संघटना उभी करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि देशाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक राजकीय संघटना असली पाहिजे असं लोकांना वाटू लागलं. ब्रिटिश राजवटीमुळे भारतावर झालेले काही परिणाम आपण बघू. तर पहिला परिणाम आपल्याला बघता येईल की ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण. इंग्रजांनी भारतामध्ये एकछत्री अंमल केला आणि या एकछत्री अंमल केल्यामुळे काय झालं, संपूर्ण भारतावर इंग्रजांचं एकछत्री राज्य आलं आणि त्यामुळे देशभर त्यांनी समान धोरणे लावली. सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा. त्यामुळे लोकांमध्ये एकराष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. म्हणजे आपण सगळे एकाच राष्ट्राचे आहोत ही भावना लोकांमध्ये वाढत गेली. ब्रिटिशांनी आपल्या प्रशासनाच्या सोयीसाठी व लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वे, रस्ते यांचं जाळं उभारलं. परंतु या भौतिक सुविधांचा भारतीयांनाही फायदा झाला. इंग्रजांनी आपल्या सोयीसाठी व आपल्या लष्कराच्या जलद हालचालीसाठी जरी रेल्वे आणि रस्ते उभारले, पण त्यांचा फायदा फक्त इंग्रजांनाच झाला का? नाही. तर त्याचा बहुतांशी फायदा भारतीयांनाही झाला. भारताच्या विविध प्रांतातील लोक एकमेकांशी भेटू लागले. त्यांनी या रेल्वेचा, रस्त्यांचा वापर केला. ते एकमेकांना भेटू लागले आणि त्यामुळे देशातील लोकांचा संवाद वाढला. लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची आणि एकमेकांबद्दल आपुलकीची भावना निर्माण झाली. भारतीय लोक एकजूट होऊ लागले. हा पहिला फायदा. त्यानंतर आर्थिक शोषण. इंग्रजांनी जे भारतावर राज्य केलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण झालं भारतीयांचं. भारताच्या संपत्तीचा बराचसा ओघ म्हणजे भारतीय संपत्ती ही अनेक मार्गाने इंग्लंडकडे जाऊ लागली. यावर दादाभाई नौरोजी यांनी द्रव्य अपहरणाचा सिद्धांत नावाचा एक सिद्धांत मांडला. त्या सिद्धांतामध्ये त्यांनी भारताची तुलना एखाद्या समुद्राशी केली की ज्याप्रमाणे समजा समुद्राचं पाणी हे किनाऱ्यावर आल्यावर जर परतच गेलं नाही तर समुद्र जसा कोरडा पडेल, तसंच भारताची संपत्ती ही कंटिन्युअसली सतत काय होत होती, इंग्लंडकडे जात होती. त्यामुळे भारत हा देश मोठ्या प्रमाणात शोषित होत होता, मोठ्या प्रमाणात गरिबीकडे वळत चाललेला होता. आणि इंग्लंडच्या या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण कसं होऊ लागलं हे त्यांनी त्यात मांडलं होतं. शेतकऱ्यांना सक्तीची नगदी पिके घ्यावंच लावणे. सक्तीचं नगदी पीक, फॉर एक्झाम्पल आपण जर घेतो म्हटलं तर तंबाखू, कापूस, नीळची शेती केली जायची आणि ती सक्तीने करावली जायची भारतीय शेतकऱ्यांकडून, कारण की ती इंग्रजांच्या फायद्याची होती. इंग्रजांसाठी जी त्यांच्या कंपन्या सुरू होत्या, औद्योगिक क्रांती त्यावेळेस इंग्लंडमध्ये सुरू झाली होती, तर तो जो कच्चा माल होता तो ते भारतातून यायचे. त्यामुळे मुद्दाम भारतीय शेतकऱ्यांना सक्तीची नगदी पिके घ्यायला लावली जात होती. त्यामुळे शेतकरी हा गरीब होत चालला होता. शेतसाऱ्याचं ओझं त्याच्यावर लादत चाललं होतं. सततचा दुष्काळ यामुळे भारतीय शेतीचा पूर्णपणे कणा मोडलेला होता. पारंपरिक उद्योगधंदे जे भारतात होते ते पूर्णपणे ऱ्हास पावलेले होते, कारण की भारतामध्ये इंग्रज आपल्या देशातील वस्तू विकायला आणत आणि त्या व्यापाऱ्यांना ते प्रोत्साहन देत. त्यामुळे भारतातला व्यापार पूर्णपणे नष्ट झालेला होता. त्यामुळे बेकारी वाढली होती. भांडवलदारांकडून कामगार वर्गाचं शोषण होत होतं.
मध्यम वर्गावर नवीन नवीन कर इंग्रज लादत होते, त्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनात जो असंतोष होता तो खदखदत होता, तो वाढत चाललेला होता आणि तसा कुठेतरी उद्रेक नक्कीच होणार होता. त्यानंतर आहे पाश्चात्य शिक्षण, म्हणजेच पश्चिमेकडलं शिक्षण. पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारामुळे, पाश्चात्य शिक्षण जे प्रसारित होत होतं, वाढत होतं, त्याच्या प्रसारामुळे न्याय, समता, लोकशाही अशा नवीन कल्पनांची भारतीयांना ओळख झाली होती. भारतीयांना काही नवीन गोष्टी कळल्या होत्या इंग्रजी शिक्षणातून. त्या होत्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि लोकशाही. या नवीन कल्पना भारतीयांना कळायला लागल्या होत्या. भारतीयांना बुद्धिनिष्ठा, म्हणजे जी बुद्धीला पटेल ते मान्य करणे, विज्ञाननिष्ठा, विज्ञानावर लोकांची निष्ठा वाढत चालली होती, मानवता, राष्ट्रवाद अशी अनेक मूल्ये भारतीयांनी आत्मसात केली होती या शिक्षणातून. त्यामुळे आपल्या देशाचा कारभार करण्यासाठी आपण सक्षम आहोत या आणि असून या मूल्यांच्या आधारावर आपण आपल्या देशाची उन्नती कशी साधली पाहिजे ही भावना लोकांच्या मनात व्हायला लागली होती. इंग्रजी भाषेमुळे भाषिक विविधतेने संपन्न असलेल्या भारताला एक संपर्काचं नवीन माध्यम मिळालं होतं. भारतामध्ये अनेक भाषा आहेत, त्यामुळे प्रत्येकाला दुसऱ्याची भाषा कळेलच असं नाही. त्यामुळे झालं काय की इंग्रजी ही जी भाषा होती ही लोकांना जोडण्याचं काम करत होती. म्हणजे ज्या लोकांना त्यांची फक्त मातृभाषा येते आणि इंग्रजी येते, तर तो इंग्रजीमध्ये काय करू शकत होता, इतर भारतीयांशी संपर्क साधू शकत होता. त्यामुळे लोक एकत्रित यायला लागले होते. भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. आता जे लोक शिकत होते त्यांनी भारताचा इतिहासाचा प्राचीन अभ्यासही केला. भारताचा जो प्राचीन इतिहास होता त्याचा अभ्यास त्या लोकांनी केला आणि त्यांना कळलं की भारताचा जो इतिहास आहे, भारताची जी संस्कृती आहे ती इतर कोणत्याही देशापेक्षा किती समृद्ध आहे. त्यामुळे त्यांच्या मनात देशाबद्दल, आपल्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल अभिमान वाढायला लागला. बघा, तर कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली होती. अनेक भारतीय व पाश्चिमात्य विद्वानांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास इथे सुरू केला. इथे संस्कृत, फारसी म्हणजे पर्शियाची भाषा आणि अन्य भारतीय भाषांमधील हस्तलिखिते तपासून त्यावर संशोधन प्रसिद्ध केली. हस्तलिखिते जे हाताने लिहिलेलं होतं, आधी प्रिंटिंग मशीन तर नसायच्या, तर लोक हाताने जे काही लिहायचे त्याला आपण हस्तलिखित म्हणतो. तर याचं संशोधन व्हायला लागलं. डॉक्टर भाऊ दाजी लाड, डॉक्टर रा गो भांडारकर अशा काही भारतीय विद्वानांनी प्राचीन भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास केला. आपल्याला प्राचीन समृद्ध वारसा लाभला आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता, आपल्या देशाबद्दलची अभिमानाची भावना जागृत झाली. पुणे येथे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, प्राच्यविद्या म्हणजे प्राच्यविद्या पूर्वेकडील, प्राच्य म्हणजे पूर्वेकडील विद्या संशोधन मंदिर ही संस्था गेल्या 100 वर्षापासून कार्यरत आहे. नंतर आहे वृत्तपत्रांचं कार्य. वृत्तपत्रांनी सुद्धा खूप महत्त्वाचं योगदान केलं आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कुठेतरी भारतीय लोकांचं मत, भारतीय लोकांना जोडण्याचं काम वृत्तपत्रांनी केलं आहे. तर याच काळात इंग्रजी व प्रादेशिक भाषातून वृत्तपत्रे व नियतकालिके एका विशिष्ट कालावधीत छापली जाणारी प्रसिद्ध होऊ लागली. या वृत्तपत्रामधून राजकीय, सामाजिक जागृती व्हायला लागली. दर्पण, प्रभाकर, हिंदू, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा अशा अनेक वृत्तपत्रांमधून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली. म्हणजे सरकार जे करत आहे ते कुठेतरी चुकत आहे हे त्या वृत्तपत्रातून मांडलं जाऊ लागलं. लोकांच्या मनातील भावना वृत्तपत्रातून समोर यायला लागली आणि त्यामुळे वृत्तपत्र हे लोकांना जोडण्याचं एक महत्त्वाचं साधन बनलं. भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, ज्याला आपण आज काँग्रेस म्हणतो, त्या भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबई येथील गोकुलदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये पहिल्यांदा करण्यात आली. राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन सुद्धा इथेच भरलं. भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. कोलकाता येथील नामवंत वकील बोमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या सर्वांनी मिळून या सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस, ज्याला आज आपण काँग्रेस पार्टी म्हणतो, तिची स्थापना तेव्हा झाली होती मुंबईत. ॲलन ऑक्टेव्हियन ह्यूम, ज्यांना A.O. ह्यूम असं म्हणतो, हे रिटायर्ड ब्रिटिश अधिकारी होते. त्यांनी सुद्धा या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत महत्त्वाचा पुढाकार घेतलेला दिसून येतो. भारतीयांना प्रशासनात अधिक प्रतिनिधित्व मिळावे, म्हणजे भारतामध्ये जे काही प्रशासन इंग्रज चालवत आहे त्यामध्ये भारतीय लोक सुद्धा समाविष्ट व्हावे. ब्रिटिश शासनाने लष्करी खर्चात कपात करावी, जेणेकरून भारतावर जे ओझं आहे, आर्थिक ओझं आहे, ते कमी झालं पाहिजे. अशा मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात त्या काळात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना बघू आपण राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. राष्ट्रीय सभेची स्थापना झाली, पण ती सभा स्थापन करण्यामागे काय उद्देश होता, कोणत्या कारणासाठी ती स्थापन झाली हे यात दिलंय बघा.
भारताच्या निरनिराळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश असा सगळा भेद विसरून एका व्यासपीठावर आणणे, म्हणजे भारतीयांना एक व्यासपीठ देणे, एक प्लॅटफॉर्म देणे, अशी एक जागा, असं एक संघटना बनवणे ज्यामध्ये सगळे भारतीय त्यांचा धर्म, वंश, भाषा, जात, ते कोणत्या भागात राहतात याचा विचार न करता सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी व सगळ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी, विचारविमर्श करण्यासाठी, आपसात चर्चा करण्यासाठी, लोकांमध्ये एकतेची भावना वृद्धिंगत म्हणजे वाढवण्यासाठी, राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करण्यासाठी, या अनेक कारणांसाठी राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर आहे मवाळ युग. मवाळ म्हणजे शांततामय मार्गाने काम करणारं, ज्याचं बिलकुल आहे अपोजिट जहाल युग. जहाल युग म्हणजे ज्यामध्ये अशांततेचं वातावरण, अशांतता नाही म्हणता येणार, इंग्रजाविरुद्ध बंड पुकारण्याचं, इंग्रजाविरुद्ध टीका करण्याचं, इंग्रजांच्या धोरणावर पूर्णपणे विरोध करणार असं जे युग होतं ते जहाल युग होतं. मवाळ युग हे बिलकुल शांततामय मार्गाने इंग्रजांच्या प्रशासनावर विश्वास ठेवून इंग्रज एक दिवस आपल्याला नक्की स्वातंत्र्य देतील, आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करतील, या विचारसरणीवर मवाळ युग सुरू झालं होतं. तर मवाळ युगाची सुरुवात होती 1885 म्हणजे काँग्रेसच्या स्थापनेपासून 1905 पर्यंत. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरच्या सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य संथपणे व सातत्याने सुरू राहिलं. राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी व उच्च शिक्षित होते. संघटन कार्यातून भक्कम पाया उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होती. पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी संघटन कार्यातून भक्कम पाया कसा उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होती, मवाळ युगातील त्या नेत्यांची. पाश्चात्य विचारवंतांच्या उदारमतवादी तत्वज्ञानाचा, पाश्चात्य जे विचारवंत होते पश्चिमेकडले, त्यांचा उदारमतवाद म्हणजे सर्वांना सामावून घेणे, उदारतेने वागणे, कोणाही बद्दल चुकीचा किंवा हुकुमशाहीचा विचार न ठेवणे, उदारमतवादीपणे सगळ्यांना आपल्यात सामावून घेणे, सगळ्यांचा विचार करणे, या तत्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव होता. स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांच्या सनदशीर मार्गावर, सनदशीर म्हणजे योग्य, न्याय, शांततामय मार्गावर त्यांचा विश्वास होता. सनदशीर मार्गाने म्हणजे योग्य मार्गाने मागणी केल्यास इंग्रज नक्कीच काय करतील, आपल्या मागण्या पूर्ण करतील, आपल्याला न्याय देतील, आपल्या देशाला स्वातंत्र्य प्रदान करतील, अशी आशा कुठेतरी या मवाळ नेत्यांना वाटत होती. यामध्ये गोपाळ कृष्ण गोखले जे महात्मा गांधींचे राजनीतिक गुरु मानले जातात ते, त्यानंतर फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ नेत्यांचे पुढारी होते. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावे, म्हणजे राष्ट्रीय सभेची जी अधिवेशन आहे त्यामध्ये जे प्रांतिक जे विधिमंडळ आहे इंग्रजांचं, त्यामध्ये लोकांचे प्रतिनिधी असावे, सुशिक्षित भारतीयांना नोकऱ्या मिळाव्या, वाढत्या लष्करी खर्चात कपात व्हावी, लोकांच्या कायदेशीर हक्कांचं रक्षण व्हावं, म्हणून कार्यकारी संस्था व न्याय संस्था यांची फारकत करावी. जे काम करणारी कार्यकारी संस्था आहे आणि न्याय संस्था या दोन गोष्टी वेगळ्या कराव्या, जसं सध्या भारतात आहे. भारतामध्ये कार्यकारी मंडळ नेत्यांचं वेगळं आहे आणि न्याय संस्था म्हणजे न्यायालये वेगळी आहे. हे दोन फारकत असावी, यामध्ये वेगळेपणा असावा, या दोन गोष्टी वेगळ्या असाव्या असा ठराव त्यांनी आपल्या सभेत मांडला. राष्ट्रीय चळवळीत फूट पाडण्यासाठी त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी फोडावर राज्य करा या नीतीचा अवलंब केला. पण ही जी राष्ट्रीय सभे चळवळ होती ही थोडी कमजोर व्हावी म्हणून इंग्रजांनी मुद्दाम काय केलं, यामध्ये फोडावर राज्य करा, यामधील दोन वेगवेगळ्या नेत्यांमध्ये कुठेतरी त्यांनी वाद निर्माण केले, दोन धर्मात वाद निर्माण केले आणि त्यामुळे या चळवळीत फूट पाडून ही कमजोर करण्याचा नीतीचा अवलंब इंग्रजांनी केला. मवाळ युगानंतर आहे जहाल युग, जे 1905 ते 1920 पर्यंत होतं. राजकीय दृष्ट्या जागृत झालेले भारतातील सर्व नेते जात, धर्म, भाषा, प्रांत यांचा भेद बाजूला करून राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर एकत्र येत होते. राष्ट्रसभेची उद्दिष्टे व सनदशीर मार्गाने चळवळ पुढे नेण्यावर त्यांचं एकमत असलं तरी कार्यपद्धतीबद्दल मात्र त्यांच्यात मतभेद होते. हे मतभेद तात्विक स्वरूपाचे होते, म्हणजे प्रत्येकाचं तत्व, प्रत्येकाचे विचार एकमेकाला पटेलच असं नाही, त्यामुळे यात थोडा भेद होता. राजकीय चळवळीतील या मतभेदावरून दोन प्रमुख राजकीय गट निर्माण झाले. शांततेच्या मार्गाने, सनदशीर मार्गाने काम करणारे किंवा त्याचा पुरस्कार करणारे मवाळ व स्वातंत्र्यासाठी अधिक तीव्र संघर्ष केला पाहिजे, इंग्रजाविरुद्ध मोर्चे काढले पाहिजे, इंग्रजांविरुद्ध त्यांच्या चुका वर्तमानपत्रात छापल्या पाहिजे असं म्हणणारे जहाल गट. जहाल गटामध्ये लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल हे पुढाकारी समोर आले. यांना
त्या काळामध्ये लाल बाल पाल असंही म्हटलं जात होतं. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव, राष्ट्रीय शिक्षण या मार्गांचा अवलंब केला. केसरी व मराठा या वृत्तपत्रांमधून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली. बंगाल प्रांतामध्ये अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी विचारांचं मुखपत्र होतं. आपसातील भेद विसरून लोकांनी एकत्रित यावे, त्यांच्यात विचारांचं आदानप्रदान व्हावं, राष्ट्रपुरुषांच्या कार्यातून सामान्य जनतेला प्रेरणा मिळावी या हेतूने टिळकांनी शिवजयंती, गणेशोत्सव या उत्सवांचं आयोजन केलं जेणेकरून लोक एकत्रित आले पाहिजे. राजकीय कारणासाठी लोक एकत्रित आले तर सरकार त्यांच्यावर बंदी घालेल, परंतु धार्मिक कारणासाठी लोक एकत्रित आले तर सरकार त्यांच्यावर बंदी घालू शकणार नाही, असं त्यांचं मत होतं. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. त्याचा गाभा कर्मयोग असून लोकांनीही कृतिशील राहावे या गोष्टीवर त्यांचा भर होता. स्वभाषा, स्वसंस्कृतीविषयी प्रेम, आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी. जहाल नेत्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. लक्षावधी लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊन सरकारला आव्हान देऊन संघर्ष केला तरच यश मिळेल असं जहाल नेत्यांचं मत होतं. चळवळ अधिक तीव्र करावी यावर त्यांचं एकमत होतं, पण त्यांनी सशस्त्र बंडाची भूमिका न घेता व्यापक जनआंदोलन उभारलं पाहिजे असं आग्रहाने प्रतिपादन केलं होतं. पण त्यांचं एक मत होतं की जहाल गट म्हणजे सशस्त्र बंड नाही करायचं, तर आपण काय करायचं, तर आपण इंग्रजाविरुद्ध संघर्ष करायचा, इंग्रजांबद्दल वर्तमानपत्रामध्ये छापायचं, लोकांचं एकमत तयार करायचं, इंग्रज कशा पद्धतीने भारताला लुटत आहे, कसं शोषण करत आहे या गोष्टी लोकांच्या मनात बिंबवायच्या, जेणेकरून लोकांना आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या भाषेविषयी, आपल्या देशाविषयी प्रेम निर्माण होईल आणि इंग्रजांना इथून आपण कसं काढू या गोष्टीकडे त्यांचा कल होता. मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला तर जहालांनी ती चळवळ पुढे नेली. मवाळ जे होते त्यांनी स्वातंत्र्य चळवळ सुरुवात केली, पण जहालांनी ती चळवळ आणखी समोर नेली असं दिसून येतं. 1897 मध्ये पुण्यामध्ये प्लेगच्या साथीने हाहाकार उडवला होता. शेकडो लोक मृत्युमुखी पडले होते. या साथीला आटोक्यात आणण्यासाठी रँड नावाच्या एका अधिकाऱ्याची नेमणूक झाली. रँड हे त्यावेळेसचे प्लेग कमिशनर होते. प्लेगचे जे रोगी आहे ते शोधून काढण्यासाठी झडत्या घेतल्या, म्हणजे लोकांच्या घरात घुसून लोकांना चेक करणे याचं सत्र त्यांनी सुरू केलं. लोकांवर जुलूम जबरदस्ती केली. त्याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. सरकारने टिळकांचा या गटाशी संबंध जोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं. सरकारने सूडबुद्धीनं लोकमान्य टिळकांना त्यानंतर तुरुंगात टाकलं. त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो बंगालची फाळणी. हिंदू मुस्लिम समाजामध्ये दुहीचं बीज पुरून, दुही म्हणजे दोघांमध्ये भेद करणे, दोघांना वेगळं करणे, कारण की दोन जर हिंदू आणि मुस्लिम एकत्रित आले तर आपण यांना हरवू शकणार नाही, हे जिंकतील, देशाला स्वातंत्र्य मिळेल, म्हणून ह्या दोन धर्मांना वेगळं करण्यासाठी फोडावर राज्य करा या नीतीचा अवलंब इंग्रजांनी केला. त्यावेळेचे तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन यांनी त्याला खतपाणी घातलं. त्यांनी मुद्दाम बंगाल हा प्रांत खूप मोठा आहे, राज्यकारभार करणे प्रशासकीय दृष्ट्या तिथे अवघड आहे, तिथे ते शक्य नाही आहे, हे कारण समोर करून त्यांनी बंगाल प्रांतांची 1905 मध्ये फाळणी केली, म्हणजे बंगाल प्रांताचं विभाजन केलं. या विभाजनामुळे, या फाळणीमुळे मुस्लिम बहुसंख्य असणारा, जिथे सगळ्यात जास्त मुस्लिम राहतो तो पूर्व बंगाल आणि सर्वात जास्त हिंदू राहतात तो पश्चिम बंगाल, या दोघांची रचना केली, म्हणजे जेणेकरून त्या भागात त्यांनी हिंदू मुस्लिमांना वेगळं केलं. आणि या फाळणीमुळे हिंदू मुस्लिमात फूट पाडून जी आपली चळवळ होती, स्वतंत्रता चळवळ, ती आणखी दुर्बल करावी, ती कमजोर करावी, हा त्याचा मागचा एक हेतू होता असं म्हटलं जातं. तर विद्यार्थ्यांनो, इथून पुढील मुद्दे आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू. थँक्यू.